विशाल भावा, काय म्हणते किसना? यार मला एक गोष्ट समजत नाही. कोणती गोष्ट? ह्या पोरी एवढ्या नटून थटून पेपरले जातात. हो. मग मला सांगतो आता, हो. ह्या स्वतः पास व्हायला जातात का पोरायले नापास करायला जातात? विशाल भावा, काय म्हणते किसना? यार माझ्या हातावर प्रेमाची कोणतीच रेषा नाही रे. अरे अरे अरे, कशी काय राहणार? अरे विशाल भावा, तसं काहीच नाही रे. मग काय आहे? मला असं वाटायला लागलं गायच्या पण चुना मळून मळून सगळ्या रेषा मोडल्या. विशाल भावा, काय म्हणते किसना? या जीवनात अशक्य असं काहीच नाही रे. तसं काहीच नाही का? नाही, एक आता 2 कलिंगड घेऊन दाखव बरं. ते शक्य नाही. मग तू कसा म्हणला? मलाच नाही समजलं. विशाल भावा, काय म्हणते किसना? काल तू होळीच्या दिवशी लस पिला होता रे. नाही रे किसना, जास्त पिली नसल म्या. अरे विशाल भावा, हां. काल रंगाने भरलेला अंग धुवायसाठी नळ आले होते. हो. तू नळाजवळ बसून नळालेच म्हणाला होता, काय म्हणत होतो नळाली? रडू नको, सगळं ठीक होईल. एवढं पंग झालं होतं का किसना? अरे सरळ कॉकटेल केला असेल तू. कृष्णा भावा, काय म्हणतो विशाल भावा? तू नेहमी तू घरच्या संग पोरी पाहायला जातं. एखादी पोरगी पसंत करतं का नाही? का त्या झिंगी संगच लफडे करतं? अरे विशाल भावा, तसं काही नाही रे. मग काय आहे? भाजीत भाजी मेथीची. हां. मेथीची भाजी आहे स्वस्त. वाव. एवढ्या पोरी बघितल्या हां. तरी पण झिंगीच आहे मस्त. एक नंबर किसना. आणि झिंगीलेच घेऊन मी पळून जाणार हो. विशाल भावा, काय म्हणतं? हे भारतातले जे इलेक्ट्रॉनिक खंबे येतं का नाही, हो त्याच्यावर ते तारं जे आहेत हो. ते एवढं वर्कआउट आहेत रे. कृष्णा भावा, हा भारतातल्या बाया नाही का, हा. त्याच्यावर कपडे वाळू घालायला जोर करतील. बापरे, म्हणूनच वर केलेले आहे ना ते. मग कुठं कुठं कपडे वाळत घालतात बे हे. काय म्हणतो विशाल भावा? ते चायनीजच्या गाड्यावर ते गोल गोल मंचुरियन का असते रे ते? अरे विशाल भावा, हा. खरं सांगायचं म्हणजे ती आपल्या इकडची गोबीची भाजीच आहे. हाव का रे? ती चायनामध्ये गेली, हा उच्च शिक्षित झाली हा. आणि भारतात परतली. अरे बापरे, एवढी मोठी प्रोसेस. हो, त्याला म्हणतात चायनीज मंचुरियन. विशाल भावा, काय म्हणते किसना? तुला सरकारी नोकरी होती म्हणून मस्त देखणी बायको भेटली रे. तसा काहीच नाही किसना. मग ती लग्नाच्या आधीपासून माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये होती, हा हा. पण मला कधीच रिप्लाय दिला नाही. अरे तसं काहीच नाही रे भावा. मग ते अरेंज मॅरेजचा फायदा आहे. आणि ते फक्त सरकारी नोकरीवाल्यालाच होते. काय म्हणतं कृष्णा? फोटो तेव्हाच चांगला निघते कधी? जेव्हा उजेड असते. बरोबर आहे. आणि रील्स तेव्हाच व्हायरल होते कवा? जेव्हा विशाल भावा आणि किसना भावा सोबत असते. करा कॉमेंट, मग लाईक पण मारा, शेअर पण करा, फॉलो पण करा. विशाल भावा, काय म्हणते किसना? आता आपल्या दोघायले पण या सगळ्या लोकांना एकच प्रश्न विचारायचा. कोणता विचारायचा? विचारून घे बरं. आज समजा चुकीनं तुमचा मोबाईल हातातून खाली पडला तर तुमच्या तोंडातून सगळ्यात पहिले कोणता शब्द येईल सांगा बरं. सांगा बरं. करा कमेंट. करा कमेंट. विशाल भावा, काय म्हणते किसना? यार मा बायकोचे माय सारखे भांडणं व्हायला लागले रोज 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 रोज. मला असं वाटायला लागलं मी समजदार पोरी संग लग्न करायला पाहिजे होतं. कृष्णा, तुला एक गोष्ट सांगू? हां, समजदार पोरी कधी लग्नच करत नाहीत. हीच गोष्ट मला सिद्ध करायची होती. समजदार पोरी लग्न करत नाहीत म्हणून. काही पोरी त्याच्या चेहऱ्याला क्रीम लावतात, त्याला ग्लो येते. हो, मग माझ्या चेहऱ्याला ग्लो यासाठी मी काय करू सांग बरं? विशाल भावा, हा सांग. माणसाचं कसं आहे माहिती आहे का? कसं आहे? अकाउंट मध्ये पैसा आला हा, की चेहऱ्यावर ग्लो येते. नवा शोध आहे कृष्णा. त्याच्यासाठी तू काय कर माहिती आहे का? हम्म तू जीव लावून काम कर. हम्म तो अकाउंट मध्ये पैसा येते, हम्म. मग तो चेहऱ्यावर ग्लो येते.